आणि आमची काळजी सगळ्यांची घेतलेली आहे साहेबांनी. शिवाय आम्ही साहेबाशिवाय राहू शकत नाही. आमचे एक दाता आहेत, ते सगळ्या गरिबांचा दाता आहे आणि आम्ही साहेबांना विसरू शकत नाही. मुश्रीफ साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्या कारणामुळे आज किरण अण्णा कदम तसेच आज नगराध्यक्ष उमेदवार महेश उंबरमठ तसेच आज मीनाक्षी कुऱ्हाडे यांना आम्ही सपोर्ट करणार आहे. इतकी दिवस रस्ता गटर कोणी करायला नव्हते आणि साहेबांनी केले आणि मुश्रीफ साहेबांनीच केले आणि परत नागोबाच्या कोपऱ्यापासून धनगरच्या देवापासून सगळ्या महिलांचं अण्णासनी आणि वहिनीसनी भरपूर मताने निवडून आणणार आहे. प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश उंबरमठ यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. नेमका का नागरिकांचा प्रतिसाद मिळतो याबाबत जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी. तर सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 1 येथील मेटाचा मार्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार किरण अण्णा कदम तसेच सौ मीनाक्षीताई कुऱ्हाडे यांना भरघोस असा प्रतिसाद मेटाचा मार्ग इथे दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने येथील नागरिकांनी नेमका प्रतिसाद का दिलेला हे जाणून घेऊ येथील नागरिकांकडून. आपल्यासोबत कांबळे मॅडम आहेत. कांबळेताई, काय सांगाल, तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार सोबत खंबीरपणे उभे, काय सांगाल याचं कारण काय? इथं इतकी दिवस रस्ता गटर कोणी करायला नव्हते, साहेबांनी केले आणि मुश्रीफ साहेबांनीच केले आणि परत नागोबाच्या कोपऱ्यापासून धनगरच्या देवापासून सगळ्या महिलांचं अण्णासनी आणि वहिनीसनी भरपूर मताने निवडून आणणार आहे. काय सांगाल, तुम्ही देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांसोबत प्रचारात आहे, नेमकं पाठिंबा देण्याचं मागचं कारण काय? आम्हाला मुश्रीफ साहेबांनी सगळं पाण्याची व्यवस्था केली, घरांची व्यवस्था केली, रस्ता केला, पुन्हा गटर केली, झालं समाज मंदिर बांधून दिलं, देवळं बांधून दिली सगळे आमची, आणि परत भांडी सगळी मिळाली परत, आणि सगळं आम्हाला का असेल ते साहेबांनी मान्यता केली आमची आणि आमची काळजी सगळ्यांची घेतलेली आहे साहेबांनी. शिवाय आम्ही साहेबाशिवाय राहू शकत नाही. आमचे एक दाता आहेत, ते सगळ्या गरिबांचा दाता आहे आणि आम्ही साहेबांना विसरू शकत नाही. तसंच या परिसरातील काही युवक देखील आपल्यासोबत, त्यांचं नेमका पाठिंबा देण्याचं कारण आपण जाणून घ्या. तुम्ही देखील आज राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांसमोर खंबीरपणे उभे, नेमकं पाठिंबा देण्याचं मागचं कारण काय? नमस्कार, माझं नाव राहुल किसन पाटील, मी लाखीनगरचा एक युवक आहे. मुश्रीफ साहेबांनी आमच्या गोरगरिबी युवकामध्ये आज उद्योगधंदे उभे केले आहेत. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये मुलांना चांगलं हे पेपर वाचण्यासाठी एक वाचनालय असं साहेब मंजूर करून देणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये चांगले रस्ते, मूलभूत पाणी, त्याचप्रमाणे चांगले गटर आज साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये आमची जी घरकुल योजनेमध्ये जी प्रॉपर्टी कार्ड आहेत तो सुद्धा विषय आज साहेब मार्गी लावणार आहेत. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये ज्या महिलांना महिन्याला 1000 रुपये मिळत नव्हते, अशी लाडकी बहिणीची योजना आमच्या समाजामध्ये कमीत कमी 100च्या 100% आज त्या महिला लाभ घेत आहेत. त्यामुळे मी आज मुश्रीफ साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्या कारणामुळे आज किरण अण्णा कदम तसेच आज नगराध्यक्ष उमेदवार महेश उंबरमठ तसेच आज मीनाक्षी कुऱ्हाडे यांना आम्ही सपोर्ट करणार आहे. आणि किरण अण्णा आहेत, किरण अण्णांकडून जाणून घेऊया नेमका एवढा वाढता पाठिंबा त्यांना नेमका काय भेटत आहे. अण्णा, आज तुमच्यासोबत शेकडो युवकांचा मेटाचा मार्ग येथील फौज आहे, नेमकं हे सर्व एवढी मोठी युवकांची फौज मागे उभारण्याचं मागचं नेमकं कारण काय? आता महिलांनी आणि लाठी समाजाच्या तरुणांनी विकास कामावरती भावून आम्ही यांच्या पाठीशी लागलोय म्हणून त्यांनी सांगितलं. पण खऱ्या अर्थाने ह्यातला तरुण म्हणायला गेलं तर मग आमचे वस्ताद उर्फ अजित पाटील, संदीप पाटील, या ठिकाणचे संजय बंबलाडे असतील, सुनील डवरे असतील, अनिल माळगी असतील, विनोद लाखे असेल, राजू लाखे असेल, आमचा पाटील राहुल पाटील असेल, विनायक दोनवडे असेल, महेंद्र सोनटक्के असेल, सोनटक्के लाखे समाजातले सगळे सर्व युवक महिला असतील. त्याचबरोबर आमचा आता 1000 नाही आहे पण नंदू पाटील देखील या ठिकाणी अतिशय आम्हाला या तरुणांनी सगळे ताकद दिले, त्यामुळे सगळे तरुण आमच्या पाठीमागे आहेत. या ठिकाणी आमचा संदीप साळुके असेल, संदीप परीट असेल, म्हणजे एकही किती नावं घ्यावं तेवढी कमी आहेत. म्हणजे सगळ्यांचे नाव अशोक लाटक्यापासून ते अशोक माळगींच्यापर्यंत ते सोलापुरी वस्तीपासून ते त्या मदिनानगरमध्ये आमचे बरेचसे मुस्लिम समाज देखील माझ्या पाठीशी आहेत. त्या ठिकाणी मुल्ला समाज असतील, सौदागर असतील, या सर्व लोकांनी
शाहू कॉलनीतल्या तिथल्या लोकांपासून कम्युनिटीच्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं यात भरत कांबळे असतील, किती नावं घ्यावं, नावं आठवत नाही एवढी नावं आहेत. आणि कोणाचं नाव शिवाजी लाखे असतील. ही अगदी गेल्या 15 दिवसापासून जीवाचं रान करायला ते कशा करता की राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी लागला. माझ्याबरोबर सोबत सौभाग्यवती कुराडेंचे पती दीपक कुराडे पण आहेत. त्यांनी देखील चंग बांधला. कुठल्याही तिन्ही उमेदवारांना प्रामुख्यानं या भागामधून नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते अगदी सात्विक आणि सज्जन उमेदवार आहे. महेश दुर्बट म्हटला जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचा या परिसरातील सर्व लोकांना. मग त्या शाहू कॉलनीतील मग नंडाळकर असतील, कुडाळकर असतील, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, महादेव वागळाळकर असेल, परत मग अशी अशोक माळगीच्या बरोबर सगळेच माळगी फॅमिली असतील. म्हणजे नावं सुद्धा घ्यायला तुम्हाला म्हणजे मुद्दाम या लोकांची नावं का घेतली, या साऱ्या लोकांच्यामुळे ही ताकद आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याशिवाय आम्ही आमचं घड्याळ पुढं जाऊ शकत नाही. विकास काम आणि या सर्व लोकांची ताकद. उदय पाटील देखील याच्यामध्ये अदृश्य शक्ती काम करते. आमचा माजी नगरसेवक उदय पाटील सुद्धा या ठिकाणी काम करते आमचं. त्याचबरोबर मैत्री आमचा आज लग्न आहे त्याच्या मुलीचं, भैरू मैत्री. म्हणजे आणि कोणाला कर बाबा, म्हणजे एवढी नावं आहेत. या सगळ्यांच्या ताकदीवरती गोरगरीब जनता ही कष्टकरी दिवसभर कष्ट करून आम्हाला संध्याकाळी पाठिंबा द्यायला इथं येतात. आणि ह्यामुळे नक्की अतिशय मोठ्या मताधिक्यानं आम्ही दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मधले आणि नगराध्यक्ष देखील इथं जे आम्ही लीड देऊ, पुढच्या वार्डामध्ये ही लीड कुठेही तुटू शकणार हे मला विश्वास आहे. धन्यवाद.